खरबूज पिकाला 35 दिवस पूर्ण झाले आहेत आणि आपण येथे एक फवारणी घेत आहोत. फवारणी कशासाठी? तर आता हा सेटिंग पिरियड आहे. येथे मधमाशीला जर आपण डिस्टर्ब केलं तर आपल्या शेतामध्ये सेटिंग होणार नाहीत आणि याचा फटका आपल्याला उत्पादनावर हा बसेल. तर आता नेमकी आपण फवारणी कोणती घ्यावी? तर फवारणीमध्ये आपण व्हायरससाठी वायरोरेज घेत आहेत, त्याच्यासोबत आपण नोआझाईम घेत आहेत, त्याच्यासोबत एक स्टिकर आणि झिंक EDTA जवळपास 22 लिटर पाण्यासाठी 25 ते 27 ग्राम. तर अशाप्रमाणे आपण याची ही एकत्रित येथे फवारणी करत आहोत. नोआझाईम आपण 44 मिली वापरत आहेत, वायरोरेज हे 44 ml वापरत आहेत, म्हणजे प्रति लिटर 2 ml. आणि झिंक EDTA 22 लिटर पाण्यासाठी 25 ते 27 ग्राम आणि स्टिकर त्याच्यामध्ये 5 ते 10 मिली. अशी एकंदरीत फवारणी ही आपण आपलं हे खरबूज पीक जवळपास 35 दिवस आहेत, तर आपण आता ते घेत आहोत. येथून 2 दिवसानंतर आपण येथे ट्विन वीची फवारणी करणार, जेणेकरून मधमाशी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित होऊन आपल्याला सेटिंग करण्यासाठी खूप जबरदस्त मदत होईल. तर पाहू शकता असा सुंदर असा हा प्लॉट आणि हा नजारासुद्धा खूप सुंदर आहे. तर काही खरबूज पिकामध्ये प्रश्न असेल तर नक्की विचारा.